अगं बायको नको मारू, तुझे वासरू नेतो चारू. तुम्ही म्हणाल बायको मारते, अहो मारते. तुम्ही मोबाईलवर आणि टीव्हीवर काही दिवसापूर्वी एक बातमी ऐकली असेल. एका बायकोने नवऱ्याला मारले, त्याचे बारीक बारीक तुकडे केले, एक निळा ड्रम घेतला, त्यामध्ये नवऱ्याचे तुकडे टाकले आणि सिमेंट कॉन्क्रीटचे त्यामध्ये भरले. ऐकले ना सर्वांनी? आता मला सर्वांनी सांगा, नवऱ्याला मारणारी, सिमेंट कॉन्क्रीट भरून ड्रममध्ये टाकणारी, बॅलरमध्ये भरणारी बायको श्रेष्ठ आहे का ज्या रामप्रभूने प्राणाची बाजी लावून आपल्या सीता मातेला म्हणजे पत्नीला सोडून आणलं, असे राम म्हणजे नवरा श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? नवरा. कोण श्रेष्ठ आहे? बघितलं का महाराज? आवाजच नाही आला. पुरुष मंडळी जोर लगा की हैया, सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगा, कोण श्रेष्ठ आहे? नवरा. आता ह्या निळा बॅलरवाले महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा, रामकृष्ण हरी. बघा आता ही महाराज सुद्धा रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? म्हणाले की नाही? आता कसे आले जाग्यावर? आणलं का नाही जाग्यावर? बीवी की आवाज की है कमाल, बीवी की आवाज की है कमाल, शेर को भी बना देती है बिल्ली बहाल. शेर कभी बिल्ली नहीं होता, शेर कभी बिल्ली नहीं होता, शेर शेरी होता है. शेर बाहर शेर होता है. घर में तो बिल्ली ही होता है. पूरी दुनिया जानती है क्योंकि हर घर में वही कहानी है. विठ्ठल असं महाराजांनी प्रभू रामचंद्रांचं उदाहरण सांगून पटवून दिलं की नवराच श्रेष्ठ आहे. निळा बॅलर म्हणू पटवून दिलं की बायको नवऱ्याला मारते. अहो महाराज, अख्ख्या भारतामध्ये अशी एकच घटना घडली ज्या बायकोने नवऱ्याला मारलं. पण कितीतरी नवऱ्यांनी कितीतरी बायकांना मारलेलं आहे, याची यादीच देता येईल. मी यादी सांगते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुम्ही ऐकताय ना? पण लक्ष आहे ना? पण हा, नाही तर काही काही माणसं बसलेले असतात कीर्तनात आणि लक्ष असतं चपलावर. चपलावर म्हणजे स्वतःच्या चपलावर नाही, स्वतःच्या जुन्या असतात ना, दुसऱ्याच्या नव्या चपलावर. असं तुमचं लक्ष आहे ना? सर्वांचं लक्ष आहे ना? त्या चपलावर, हा, कीर्तनावर. मी काय सांगत होते? कीर्तन. तुम्ही काय ऐकत होते? कीर्तन. विठ्ठल नवऱ्याने बायकोला मारले अशा कितीतरी घटना आहे. घटना क्रमांक 1, पुण्यामध्ये एका 28 वर्षीय पतीने 26 वर्षीय पत्नीचा खून केला. स्कूटरवरून तिचा मृतदेह पिशवीतून घेऊन चालला. रस्त्यात पोलिसांनी पकडले. घटना क्रमांक 2, गडचिरोलीमध्ये एका 32 वर्षीय पतीने पत्नीचा खून केला. घटना क्रमांक 3, ठाण्यामध्ये शोभनाथ राजेश्वर शुक्ला यांनी पत्नी बिछाण्यावर झोपलेली असतानाच गळा दाबून खून केला. घटना क्रमांक 4, मराठवाड्यातील घटना आहे. नवऱ्याने पत्नीवर संशय घेतला आणि बायको शेतामध्ये काम करत असताना तिला दगडानं ठेचून मारलं. मग आता मला सांगा, असा दगडानं ठेचून मारणारा नवरा श्रेष्ठ आहे का? श्रेष्ठ आहे का? मोठ्याने बोला सर्वजणी, श्रेष्ठ आहे का? अहो, या नवऱ्यांनी बायकांना जिवे मारले, ठार मारले.
आणि आपल्या सती सावित्रीने, अहो आपल्या सती सावित्रीने मेलेला नवरा सुद्धा परत जिवंत केला आणि मेलेला नवरा जिवंत करून दोन्हीही कुळांचा उद्धार केला. ओ माई मैं दोनों कुल उजियारी, ओ माई मैं दोनों कुल. बढ़िया बढ़िया. मुलगी हे दोन्हीही कुळांचा उद्धार करते. ओ माई में दोनों कुल उजियारी. सती सावित्रीने सुद्धा दोन्हीही कुळांचा उद्धार केला. इकडचे 21, माहेरचे 21, सासरच्या 21, अशा 42 पिढ्यांचा उद्धार केला. सती सावित्रीने 42 पिढ्यांचा उद्धार करून आपल्या मनाचा मनोरथ पूर्ण केला. आणि हेच संत एकनाथ महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणातून. बायकोने दादाला गरबार केला. नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरोखर डीजे प्रमोद नाही, खरोखर या भागातले सर्व हिरेच महाराजांनी गोळा करून आणलेले आहेत. तसं पाहिलं तर एका दिवसाचे या सर्वांनाच 20-20 हजार रुपये मिळायला पाहिजे एका दिवसाचे. नाही तसं काय तुम्ही देऊ नका. नाही, आणि दिले तरी आम्ही काय नाही म्हणणार नाही, बरोबर की नाही महाराज? नाही, पण खरोखर त्यांची तयारी भरपूर आहे. यासाठी फार मोठी तपश्चर्या असावी लागते महाराज, आणि यांची ही फार मोठी तपश्चर्या आहे, म्हणून या ठिकाणी एवढं वातावरण आहे. विठाला विठाला